परभणी जिल्ह्यातील जागरूक नागरिकांमार्फत जे आंदोलन इथे आपण केलं होतं, त्या आंदोलनाची जी पार्श्वभूमी होती, अकाउंटेबिलिटीसाठी आपण लढत होतो. सोनम वांगचुक जे वरती आंदोलनाला बसले होते, उपोषणाला बसले होते, त्यांच्यावरती जी दडपशाही सरकारने केली, जिथे की सरकारचं डेलिगेशन येऊन त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करायला पाहिजे, हे कोणत्याही हेल्दी डेमोक्रेसीचं, कोणत्याही चांगल्या सरकारचं काम असतं. परंतु सरकार 20-22 दिवस आंदोलन तिथे चालतं. सरकार पूर्णपणे विसरलेली आहे की आपला राजधर्म काय. राजधर्म वगळता ते लोक हुकुमशाहीकडे जाण्याच्या मार्गाने जी तिथे दडपशाही चालू आहे, त्याच्या विरोधामध्ये आज परभणीतील जागरूक नागरिकांनी इथे एक आंदोलन केलं. त्या आंदोलनामध्ये 100 लोकांनी अन्नत्याग, म्हणजे सकाळी 10 वाजल्यापासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अन्नत्यागाचा जो एक उपक्रम होता, एक आंदोलन होतं. अजूनही 100 लोक तिथं बसलेले आहेत. तर आता आम्ही मॅडमला, कलेक्टर मॅडमला ते निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये आमचे जे भावना आहेत त्या प्रकर्षाने त्यांच्यासमोर मांडल्या पण, आणि एक इच्छा व्यक्त केलेली आहे की ही आमची जी परभणीकरांची भावना आहे ती वरपर्यंत सरकारच्या कानापर्यंत गेली पाहिजे. या निवेदनानं काही फरक पडेल असं तुम्हाला वाटतं? फरक तर राजीनाम्याने पण पडणार नाही हे आम्हाला माहित आहे, परंतु एक अकाउंटेबिलिटी सेट व्हावी, एक पद्धतशीर. म्हणजे आता कसं तुम्ही जसं विचारलं त्याने काही फरक पडणार आहे की नाही, परंतु आम्ही नागरिक आहेत, सामान्य नागरिक आहेत. आमच्याजवळ काही कोणतं कॉन्स्टिट्युशनल पद नाही, परंतु राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये एक डेलिगेशन पाठवून ती पद्धत असती. तर आम्ही आमच्या पद्धतीने वागलो, सरकारने सरकारच्या पद्धतीने वागावं ही आमची अपेक्षा आहे. परभणीकरांची पुढील भूमिका काय असेल तर आंदोलन करणार आहात का? आपण अजून डोळे लावून दिल्लीकडे बघतोय, दिल्लीमध्ये काय होईल. कारण हे लोकशाही वाचवण्यासाठीचं आंदोलन आहे, अकाउंटेबिलिटी सेट करण्यासाठीचं आंदोलन आहे. हे कोणत्या पक्षाचं आंदोलन नाहीये. तुमच्या घरामध्ये जे लेकरं आहेत ते उद्या जाऊन नीट देतील, तलाठीची परीक्षा देतील, MPSC देतील, हेच मुद्दे घेऊन आपण लढतोय. तर वरची जी भूमिका असेल त्याच्यावरती आपण बघू. काही महिन्यापूर्वी बांगलादेशची सत्ता अशाच पद्धतीने तेथील युवकांनी पलटून लावली होती. काय सांगणार सर? हा जो देश आहे, या देशाला बनवण्यासाठी कित्येक लोकांनी बलिदान दिलेलं आहे. हा काय बांगलादेश नाही, श्रीलंका नाही, किंवा असा कोणता देश नाहीये. हा देश चालतो संविधानाने. इथे सत्ता जरी पलटली, इथे सत्ता पॉवर ट्रान्सफर जरी झाली, तरी ती संविधानिक मार्गानेच होईल. हे इथला युवक, इथला सुशिक्षित युवक सांगेल 100%. दुःखी यांना अटक करण्यात येते आहे अशी खबर येते, काय सांगाल या संदर्भात? जी सरकार करतीये, सरकारचं काम ते विसरलेले आहेत, राजधर्म विसरतायत. सरकारने राजधर्म पाळावा हे आम्ही सांगतोय. प्रधानचा राजीनामा घेतला आणि त्यांनी दिला, त्या राजीनामा दिल्याच्या नंतर जे काही मुलं याच्यामध्ये सुसाईड झालं किंवा त्यांचं जे शारीरिक नुकसान झालं किंवा त्यांच्या घरच्यावर जे दुखवटा झालेला आहे, त्याबद्दल तुम्हाला वाटतं का की त्यांची भर होईल? त्याची भर मुळातच होणार नाही. ते काही जरी केलं तर त्याची भर होणार नाही. परंतु इथून पुढे जो येईल, म्हणजे जर गेलाच, म्हणजे आता तर वाटत नाही, गॅरंटी वाटत नाही, एवढ्या जाड कातड्याची ही सरकार आहे, परंतु जर राजीनामा दिलाच तर त्याने काही फरक पडणार नाही. परंतु अकाउंटेबिलिटी म्हणजे उत्तरदायित्व सेट होईल. जे त्याच्यानंतर जो त्या पदावरती बसेल त्याच्या मनामध्ये एक भीती निर्माण होईल, वचक निर्माण होईल की बाबा त्या काळामध्ये पेपर फुटले होते तर त्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. आपल्या काळामध्ये जर काही होईल तर मला पण पदावरून जावं लागेल, त्याच्यासाठी काहीतरी बदल करेल. त्याच गोष्टीची अकाउंटेबिलिटी सेट करण्यासाठी हे चालू आहे. बाकी त्यांना न्याय कोणत्याच गोष्टीने भेटणार नाही. मात्र पुढे येणाऱ्या पिढीला तसा त्रास होऊ नये त्याच्यासाठी हा लढा आहे. युवक जागरूक झाल्यासारखं वाटतंय का तुम्हाला? 100%. आज तुम्ही बघताय हे परभणी आहे, म्हणजे इथे जातीपातीच्या राजकारणाचा एवढा गाडा बसलेला आहे. इथे जातीपातीसाठीच गर्दी व्हायची, परंतु पहिल्यांदा देशभावना, म्हणजे हे पूर्ण अंधार होतं, त्या अंधारामध्ये या लोकांनी एक दिवा लावण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा उजेड झालेला आहे. तर ही देशभावनेने गोळा झालेली लोक आहेत. याचा अर्थ आपल्या परभणीतला, देशातला युवक जागलेला आहे. ही जी ज्योत आहे ही न विझण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार? आम्ही तर प्रयत्न करतोच वेगवेगळ्या माध्यमातून. हे जे आंदोलन आहे कंटिन्यू ठेवू, कारण समस्या संपत नाही याचा अर्थ आंदोलनही संपणार नाही. कारण आमच्यासारखे, यांच्यासारखे बोलणारे लोक भरपूर आहेत, आणि आता याला कुठेतरी एक चांगल्या प्रकारे एक बेसिक प्लॅटफॉर्म तयार करण्याचं काम आम्ही इथून पुढे करू. 20 दिवस सोनम सरांनी आंदोलन केलं. 20 दिवसापर्यंत कोणीच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला नाही, कोणी जाऊन भेटलं नाही. काय सांगाल? सर बघा, आपापल्या पद्धतीचं राजकारण असतं. आम्ही इथे कोणत्या पक्षाची भूमिका मांडत नाही. हा प्रश्न तुम्ही त्या पक्षांनाच विचारायला पाहिजे. परंतु आम्ही एक नागरिक म्हणून आम्ही पहिल्या दिवसापासून त्यांच्या सोबत आहे. कारण हा लढा कोणत्या व्यक्तीचा नाहीये, हा लढा विचाराचा आहे, हा लढा आपल्या हक्काचा आहे. ते जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांसाठी ही जनता एकत्र झालेली आहे. तर ते जो तुमचा प्रश्न आहे ते नक्की त्या पक्षाच्या लोकांना विचारायला पाहिजे. महत्वाचा प्रश्न, यदा कदाचित सोनम वांगचुकचं काही जर बरं वाईट झालं तर त्यावर भारतातला नवतरुण काय प्रतिक्रिया? या देशातल्या एवढ्या लोकांचा आशीर्वाद त्यांच्या सोबत आहे, त्यांना काही होणार नाही.